आजच्या 1 नोव्हेंबरच्या पुणे बस डेला सर्वच समाजातून सर्व स्तरातून अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आणि त्याबद्दलच आपण आपल्या गेस्ट बरोबर चर्चा करतोय। शीतल, गारंबीचा बापू नाटक दोघेही करताय, तू आणि रमेश, अर्थात त्या दृष्टीने तुमचे दौरेही सुरू झाले असतील। पुण्यातही तुमचा दौरा होऊन गेला, पण आता पुण्यातून आणखीन थोडंसं पुढे वळायचंय। महाराष्ट्रभर आता तुम्हाला दौरे करायचे आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, वेगवेगळ्या ठिकाणी आता गारंबीचा बापू नव्या संचात, नव्या ढंगात, नव्या टीम सह पोहोचणार आहे। काय सांगशील, तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुणे बस डेचं साधारणपणे कसं प्रमोशन करणार आहात? मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराची ही सामाजिक बांधिलकी असतेच। तर मुंबईत आम्ही दोघंही शक्यतो बसने प्रवास करतो प्रयोगाच्या वेळामध्ये। तसंच मला वाटतं जेव्हा जेव्हा आता पुण्यात जाणार आहोत तेव्हा रिक्षाचा पर्याय न स्वीकारता आम्ही छान ह्या बसेस ज्या दिसत आहेत पुण्याच्या त्यातून नक्कीच प्रवास करणार आहोत। आणि मला असं वाटतं की पुढे कोल्हापूर किंवा इतर महाराष्ट्रामध्ये उर्वरितही आम्ही एसटीचा आधार घेतो वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी। पण मला असं वाटतं तिथेही बोलताना हे नक्कीच काय म्हणूया की आमच्या ओळखीचे चेहरे असल्याने आमच्या गप्पा ह्या बहुतेक करून ऐकल्या जातात। तर तेव्हा आमच्या बोलण्यातून नक्कीच हे येईल की बसचा पर्याय स्वीकारल्याने एकूणच जे काही कॉन्कर्ड विमानासारखा वेगाने प्रवास होऊ शकतो, तर हे जी पॉसिबिलिटी आहे ही प्रत्येक शहरात होऊ शकते। तर त्याच्यामुळे मला वाटतं जेव्हा जेव्हा इतर आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत आम्हाला भेटतात, जेव्हा ते आमच्या भूमिकेचं कौतुक करतात, तेव्हा मात्र आम्ही त्यांना हे नक्की सांगू शकतो की ह्या अशा सामाजिक उपक्रमांना तुम्ही प्रतिसाद दिला, तुमची स्वतःची वाहनं न वापरता जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला तर त्याच्यामुळे एकूणच संपूर्ण समाजाला पर्यावरणाच्या दृष्टीने कमी हानी होईल। आणि मला असं वाटतं एक एकत्र प्रवासाची मजा गंमत वेगळी असते, त्याने नवीन ओळखी होतील नक्कीच। तर असं काहीतरी या अर्थाने। रमेश, नाटक म्हणजे एक समाज प्रबोधनाचं साधन किंवा माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो। गारंबीचा बापू खरं तर त्या काळातलं नाटक आणि आज 2012 मध्ये ते तुम्ही सादर करताय। जसं शीतल म्हणालीच की त्या नाटकाच्या निमित्ताने खरंच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचे पुणे बस डेच्या निमित्ताने त्याचं एक वेगळं समाज प्रबोधनाचं साधन म्हणून त्याचा वापर करता येईल। तुला काय वाटतं? ॲक्च्युली आता शीतल म्हणाली तसंच आम्ही आता वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यांमध्ये जाऊ त्यावेळेला आम्ही काय करतो की प्रवास करायचा असेल तर ऑटो रिक्षा किंवा असा आम्ही पर्याय निवडायचो। पण याच्या पुढे मला असं वाटतं की पुण्यात तरी नक्की 100% बसनेच प्रवास करणार, कारण एवढ्या सुंदर सुंदर बसेस तिथे आलेले आहेत, वज्र किंवा वायुदूत वगैरे याम। तर मी नक्कीच त्या सुविधांचा फायदा करून घेईन। दुसरी गोष्ट ही एक सेवा आहे, आपण म्हणतो सेवा आहे बेसिकली। आपण ह्या गोष्टीकडे सेवा म्हणून जर पाहिलं तर आपण त्यांच्याकडनं फार काही अपेक्षा न करता आपण सुद्धा काही देणं लागतो किंवा आपल्याकडनं सुद्धा आपण कॉपरेट केलं पाहिजे की लोक कसं बसने प्रवास कमी का करतात। त्याचं कारण असं आहे की आपल्याला गैरसोय होते, तर थोडंसं आपण पण एक पुढे जाऊन आपण कॉपरेट त्यांना करायला पाहिजे। आणि कारण आता ही सुरुवात आहे, तर मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नवी सकाळ ही सुरुवात आहे, तर आपण त्याला पाठिंबा आपला द्यायलाच हवा। आणि जसं आता शीतल म्हणाले तसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही जाणार, तर त्यावेळेला आम्ही तिथे लोक आमचं ऐकतात बेसिकली। कलाकार म्हणून लोक आम्ही काय करतो तर आम्हाला फॉलो करतात बेसिकली। तर आम्ही नक्कीच त्यांना तिकडच्या लोकांना तिकडच्या व्यवस्थापनांना पण आम्ही सांगू शकतो की तुम्ही सुद्धा तुमच्याकडे हा उपक्रम सुरू करा। म्हणजे ठाणे, नवी मुंबई इकडे सुद्धा यांनी हा उपक्रम सुरू करायला हवा असं मला खूप वाटतं मनापासून। मी आणि यांचं स्वागत करतो बेसिकली, सकाळचं सामचं आणि साम आणि सकाळ दोघांना सुद्धा, की मुंबई आणि नवी मुंबई ठाणे या विभागात सुद्धा हा उपक्रम सुरू करावा लवकरात लवकर अशी मी विनंती करतो त्यांना। शीतल, दौऱ्या दरम्यान किंवा जेव्हा तुमच्या रिहर्सल सुरू होत्या तेव्हा या उपक्रमाबद्दल तुम्हाला नक्कीच कळलं असेल, कारण गेल्या महिन्याभरापासून पुणे बस डेसाठी सर्वच जण अगदी जय्यत तयारी करतात आणि अखेर आज तो दिन उगवलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये। तर तुमच्यामध्ये जेव्हा गॉसिप होत असतात, काही गप्पा रंगत असतात, तेव्हा पुणे बस डेच्या अनुषंगाने काही गप्पा झाल्या का? नक्कीच झाल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं की चला ह्या निमित्ताने पुण्यामध्ये गेल्यानंतर आमची जी तारांबळ उडते रस्ता ओलांडताना ती उडणार नाही। आता समोरचा रस्ता क्रॉस करण्यासाठी रिक्षेचा आधार घ्यावा लागणार नाही, आमचा आम्ही क्रॉस करू शकू, हे एक झालंच। पण एकूणच आम्हाला असं वाटतं की जेव्हा आम्ही सुद्धा शूटिंगला किंवा प्रयोगाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी या ट्रॅफिकचा सामना करतच असतो, बरोबर, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर पोहोचण्यासाठी जी एक एकाग्रता लागते ती जर वेळेत पोचलो तर ती साध्य होऊ शकते। पण होतं असं की बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने जी घालबेल होते जीवाची
की आपल्याला एक वेळेच्या आधी पोचायचे आणि एक तयार राहायचे त्या भूमिकेसाठी ती सादर करायला. तर मला वाटतं जर आपण सार्वजनिक व्यवस्था वापरली तर आपोआपच ट्रॅफिक सुरळीत होऊन बरोबर हे जे मला असं वाटतं कलाकार म्हणून आमचं जे काही होतं ना जे आम्ही शब्दात नाही सांगू शकत तर ते थोडंसं कमी होईल, एक एकाग्रता वाढेल आणि नक्कीच त्याने आमच्या प्रयोगामध्ये किंवा आम्ही जे जे काही एक कलाकार म्हणून काम करतोय त्यात नक्कीच शांततापूर्ण आम्ही त्याला एक न्याय देऊ शकू भूमिकेला असं मला वाटतं. तर नक्की आम्ही मी आणि रमेश तर आम्ही बोलतोच आणि बसने आम्ही प्रवास त्यासाठीच निवडलाय की हा जो वेळ आहे आपला 1-2 तास जो आपण स्वतःच्या वाहन चालवण्यामध्ये जो जातो आणि त्याने जो आमच्या शरीरावर जे परिणाम होत आहेत ते टाळून आम्ही अत्यंत फ्रेशली खूप आम्ही त्या गोष्टीला सामोरे जातो. बरोबर. तुम्ही दोघेही इथे आलात आणि दोघांशी गप्पा मारत असताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुणे बस डेच्या निमित्ताने खरंच की काय आपण मुंबई ते पुणे असा प्रवास करतोय किंवा तुम्ही गारंबीचा बापूच्या दौऱ्याला तुम्ही जाताय असं वगैरे वाटत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं नाटकाच्या भाषेत बोललं जातं ना, पुरे बस रे हे माझ्यावर बोलण्याची वेळ नक्कीच आली नाही कारण आज आहे पुणे बस डे. तुम्हा दोघांनाही या बस डेच्या हॅपी 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 अशा शुभेच्छा देते मी. आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांकडून हेच मला ऐकून घ्यायचे की तुम्ही नक्कीच पुण्यातून फक्त आणि फक्त बसनेच प्रवास कराल. नक्की. तुम्ही दोघे इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि मी साम टीव्हीला आणि सकाळला ह्या उत्तम उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि जसं रमेशने सांगितलं की मुंबईत, ठाण्यात आणि नवी मुंबईत तुम्ही हा उपक्रम सुरू करावा आणि ज्याचा तुम्हाला प्रतिसाद खूप उत्तम मिळेल याची मला खात्री आहे. आपण आता थेट जाऊया पुन्हा एकदा पुण्याला. ॲडिशनल कमिशनर आणि तिकडच्या नेत्यांशी आमचे प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी सागर उखले यांनी काय बातचीत केली आहे ते आपण जाणून घेऊया. बस डेला जसा सर्वसामान्य प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय तसाच प्रतिसाद राजकीय क्षेत्रात नाही मिळतोय. विविध राजकीय नेते, आमदार, मंत्री हे सुद्धा आज बसनी प्रवास करतायत. आपल्याबरोबर आहेत आमदार जयदेव गायकवाड. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांचा आजचा अनुभव कसा आहे. खरं म्हणजे आज संपूर्ण पुणे शहरामध्ये आजच्या दिवसाची लोक उत्सुकतेने वाट पाहत होते आणि त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, मी स्वतः, कमलताई ढोले पाटील, हरीफ बागवान, प्रदीपजी देशमुख, आमचे संदीप लडकत, त्याचबरोबर चंद्रशेखर धावडे आणि अनेक कार्यकर्ते हे एकत्र जमले पुणे स्टेशनवर. आणि पुणे स्टेशन ते सर्वत्र पुण्यामध्ये बसचं जाळं आहे. तेव्हा तिथून आम्ही सुरुवात केली सकाळी 9 वाजता आणि एक प्रतिकात्मक आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरांची आमच्या महिला कार्यकर्त्यांनी औक्षण केलं आणि आम्ही प्रवाशांना फुलं वाटली. तेव्हा प्रवासी फार आनंदी दिसत होते. एकतर फार मोठ्या प्रमाणामध्ये बसेस अवेलेबल होत्या, कुणालाही क्यूमध्ये उभं राहावं लागत नव्हतं. बसेस भराभर पुढे येत होत्या आणि प्रवासी बसत होते आणि पुढे बसेस चाललेल्या होत्या. असं झालं आहे की बसेस मोठ्या प्रमाणामध्ये आल्यामुळे थोडासा ट्रॅफिक जाम बसेसचा झाला, परंतु तो नंतरच्या काळामध्ये तो ट्रॅफिक जाम काढण्यात आला आणि आता पाहायला मिळत आहे की रस्ते पहिल्यांदाच आम्हाला अनेक वर्षानंतर पुण्याचे रस्ते मोकळे दिसायला लागले. खाजगी ज्या गाड्या होत्या, 4 व्हीलर्स वगैरे, ह्या फार त्याचं प्रमाण कमी होतं. एखादी गाडी जात होती आणि एक 5-2% मोटरसायकलवाले ते मात्र रस्त्यावर होते. ते जर नसते तर अजूनही फार मोठं स्पेस आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण ते एकूणच त्यांचे कदाचित विद्यार्थी असतील आणि बाजारला जाणारे लोक होते, ते काही प्रमाणामध्ये खाजगी वाहनांचा वापर करत होते. पण आता तुम्ही बसनी जे जात होतात, कुठल्या वयोगटातले लोक होते असं काही जाणवलं तुम्हाला? आम्ही पुणा स्टेशन ते स्वारगेटला प्रवास केला सर्व कार्यकर्त्यांनी आणि आम्हाला जाणून बसेसमध्ये जे होते ते ज्येष्ठ नागरिक होते आणि विद्यार्थी होते, सर्व वयोगटाचे लोक होते. म्हणजे आज तर सर्वच बसने मुद्दामच प्रवास करतायत असे काही लोक होते आमच्यासारखे. परंतु आम्ही बस आणि कंडक्टर आणि ड्रायव्हर त्यांना देखील विचारलं की काय एकूण परिस्थिती. तर त्यांना आनंद एका गोष्टीचा होता की आज त्यांना म्हणजे ड्रायव्हरला रस्ता मोकळा मिळत होता. अन्यथा त्यांना ती जी शर्यत करावी लागायची, सारखे हॉर्न वाजवायला लागायचे किंवा ब्रेक लावायला लागायचे, तर आज ब्रेक लावायला लागत नाही अशा प्रकारे त्याची प्रतिक्रिया. बस डेच्या निमित्ताने पुण्यात एक चळवळ उभी राहिलेली आहे आणि ती यशस्वी होतीये असं आपल्याला आज पाहायला मिळतंय. ही पुढे राहण्यासाठी, चालू राहण्यासाठी काय करायला पाहिजे? खरं म्हणजे नागरिकांनी आता या पुढच्या काळामध्ये असं एक ठरवलं पाहिजे की बसमध्ये प्रवास करणं हे देखील कमी प्रतिष्ठेचं नाही.
प्रत्येक नागरिक पुणे शहरामध्ये असं झालं की मधल्या काळामध्ये माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की स्वतःचं 4 व्हीलर वाहन असावं किंवा 2 व्हीलर तरी असावी हे एक प्रकारे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. परंतु त्याच्यामध्ये एवढा पैसा जातोय की म्हणजे 2 व्हीलरवाल्याला किमान 2 लिटर पेट्रोल टाकायचं 100-150 रुपये जातात. 4 व्हीलरवाल्याला दररोज 500 रुपयाचं पेट्रोल जातं. तर तो हा जर बस ही एक प्रतिष्ठेचं आणि चांगलं एक सुलभ वाहन जर झालं ठरलं तर निश्चितपणे असे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय लोक देखील बसने मुंबईसारखे प्रवासी ज्याप्रमाणे प्रवास करतात तशा प्रकारे इथे जर प्रवास करायला लागले तर निश्चितपणे मला असं वाटतं की आमचा जो खर्च होतो प्रवासावर तो खर्च कमी होईल आणि तो खर्च आम्हाला इतर ज्या जीवनावश्यक गोष्टीवर शिक्षण आहे, आरोग्य आहेत, इतर गोष्टीवर तो वापरता येईल. कारण आमचा पुणेकरांचा जास्तीत जास्त खर्च हा प्रवासावर होतो, खाजगी वाहनावर होतो. बसमुळे प्रवास केल्यामुळे लोकांची अप्रतिष्ठा अजिबात होणार नाही, उलट प्रतिष्ठा वाढणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाचा आपण विचार करणार आहोत, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही मुद्दा सांगितलात की लोकांचा खर्च जो आहे तो कमी होणार आहे. त्याचा कमी अधिक प्रमाणात शेवटी लोकांचं जीवनमान जे आहे ते उंचावण्यातच मदत होणार आहे. आजच्या बस डेचा हाच उद्देश आहे. त्याच उद्देशाने सगळे पुणेकर आज बसनी प्रवास करतात असं चित्र आज आपल्याला दिसतंय. त्या अर्थाने बस डे हा बऱ्यापैकी यशस्वी होतोय असंही आपल्याला दिसतंय. गायकवाड साहेब, तुम्ही चर्चेत सहभागी झालात, लोकांनी बसमध्ये जावं यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहे, त्याबद्दल तुमचं आभार. पुन्हा एकदा जाऊया मुंबईच्या मुख्य स्टुडिओमध्ये.